सवर ना गुड मॉर्निंग. तुम्हाला पण शुभ सकाळ. हाय मराठीत बोलायला लागले. आपण मराठी माणसं म्हणलं मराठीच बोलावं लागते. बोकडाची दावणच केली. मग हा मग बघा उठलं नाही ती दोनच उठले ती इकडची 5 बसले काय बोकड यंदा करतील पैसा. हम्म. 7 बोकडा येते काय. मग 7 बोकडा तिकडे शेड मध्ये 2 आहे ती. गुरं पाक मांगाळ झाली. वैरण टाकण आणि बोकडं अजून ही करून बसली. काय करायची ती कटवायची ती सगळी इकडून टाकायची ती नुसती बोकडा करायची. आज फुलाचा गजरा केला नाही. नाही केला अहो. हा कामातनं टाइम भेटत नाही. आज पहाटे 3 वाजता उठली नवरा माझा कुठे गेलता माहिती का नांगराला गेलता पहाटे 3 वाजता. त्या फुलं किती लागली त्या गजरा फिजरा करावं. ती झाड पाकलं कल फुलानं. लय लागली ती फुलं. हा आता करते थोड्या वेळ. कर गजरा घालत जाई सकाळ सकाळ जरा मन प्रसन्न होत. आपल्या पुरीचा उद्या बर्थडे आहे. हा सगळ्यात बारक्या पुरीचा बर्थडे आहे. असती मग जायचं नाही का शॉपिंग करायला पुरीला. शॉपिंग करू काय त्याला कपडे तर काल मी आणलाय ड्रेस तिला 700 रुपये ड्रेस आणलाय. आणलंय पण तिच्या बर्थडेला आपण चिवडा करू. फुलं बघ लय जण एकतर काय तुला की म्हण बदलायला लागला बाई तिला काय करायचं म्हणजे. अगं एक जणांनी कमेंट केली ग बारक्यापणी फुलं बघितली होती म्हण. ते आता आपल्या व्हिडिओ मध्ये त्यांना झाड दिसले कसले लकडले ते बघ. लय फुलं लागते ते असल्या झाडाला. मग मी पहिला आहे ना पुरगी ती लेकर ती नव्हती ना तेव्हा दररोज गजर करायची लावायची. पण आता हे लेकरात काय उमजत नाही ती गजरा करायला टाइम भेटत नाही. आणि त्यात गुरं ढोरं स्वयंपाक पाणी धुणं भांडी असतं त्यामुळं कामात पण गजरा करायला भेटत नाही. उद्या परवा दिवशी जाऊ तुला नेतो पंढरपूरला. उद्या परवा दिवशी काय करायचं उद्या पुरीचा बर्थडे उद्या 11 तारीख आहे. उद्या आपल्या दुर्गाचा बर्थडे. ते गुरं खालचं काल ना तू शानगण अजून काढायचं आहे की एक तर होऊ दे की आता ह्यांचं झाडायचं मग त्यांचं काढायचं. वैरण जरा गुराशीला टाकायचं. मी ट्रॅक्टरवर गेल्यापासून तू गुरावर लक्षच नाही. अहो गुरांना वैरण नाही ते आता शिक मकवान आले गवत काढून आणून टाकावं लागते तुम्हाला काय माहिती. उरक कामाला ही काय झाडते आता झाडून काढते. मग का ठुली बोकडा शिनला व्हायची आता बघा तिथं चाळ ठुलतात तेव्हा त्या चाळ तर अजिबात खाला नाही. काय करा बोकडांना या मला वाटतं आता तू बोकड करते रगेल झाड करायची. किती पैसे घ्यायचे पैसे एवढ्या बोकडांना 45,000 रुपये घ्यायचं. बर मागच्या वर्षी 1.5 लाख घेतली त्यांचं. 1.5 लाख एक बोकड 50,000 रुपये काय. हो काम धंदा काम दादा नाही इकडे चालूच आहे माझं काम. मी चाललोय आता कुठं तिकडे चाललोय पंढरपूरला जाऊन येतो काम आहे थोडं. तो मला नाही म्हणलं तर हे जा तू